तुम्ही कधी विचार केला आहे का? 10-15 रुपयात मिळणारी पाण्याची बाटली अचानक 25 ते 30 रुपयांपर्यंत कशी पोहोचली? प्लास्टिक कॅन, रिकामे जार सगळंच महाग का होत आहे? याचं उत्तर आहे आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर मध्य पूर्वेत चाललेलं युद्ध. हो, युद्धाची झळ आता आपल्या रोजच्या जीवनाला बसते आहे. होलसेल बाजारात पहा, 12 बाटल्यांचा बॉक्स 120 रुपयांवरून थेट 145 रुपयांवर गेला आहे. ही वाढ अचानक नाही, सगळं जोडलेलं आहे कच्च्या तेलाशी. जगात युद्ध सुरू झालं की कच्च्या तेलाच्या किमती वाढतात आणि तेल महागलं की प्लास्टिक महाग होतं. कारण प्लास्टिक बनतं पेट्रोकेमिकल्स पासून आणि ते येतात कच्च्या तेलातून. परिणाम स्पष्ट आहे. प्लास्टिक ग्रॅन्युअल्स महागले, बाटल्या बनवणं महागलं, उत्पादन खर्च जवळपास दुपटीने वाढला. पण इथंच गोष्ट थांबत नाही. डिझेल महागलं म्हणजे ट्रान्सपोर्ट महागला. पॅकेजिंग, स्टोरेज, डिस्ट्रीब्युशन प्रत्येक टप्प्यावर खर्च वाढत गेला. आणि आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, इव्हेंट्स, पर्यटन स्थळे सगळीकडेच या दरवाढीचा परिणाम दिसतो आहे. विक्रेते सांगताय मालच महाग येतो आहे, म्हणून दर वाढवणं अपरिहार्य आहे. 2 रुपयांची रिकामी पाण्याची बॉटल आज जागतिक अर्थकारणाशी जोडली गेली आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, युद्ध फक्त सीमांवर होत नाही, ते आपल्या रोजच्या आयुष्यावरही आघात करतं. जगातील अचंबित करणारी माहिती आणि रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.